मॉर्निंग गाईज, या नाश्ता करायला. आज नाश्त्याला चालू आहेत घावणे तांदळाच्या पिठाचे. गाईज आज वादात फिल्ड करायचंय. वाल सोलते गेला 1 तासापासून. आता होती फायनली. ड्रॅश खातो टमाटा. आता भरतोय किचनची भांडी सगळी जी एक्स्ट्रा आहेत ती त्याची काढून ठेवली ती सगळी भरायची आहेत. किचन खाली करायचे आज. घासून ठेवली असती तर ठेव अशीच तिथे जाऊन धुळी ठेवून घासून. तुम्हाला घासायला पाण्याला लई जोर येतो आंघोळीला आणि कपडे घासायला. तिकडे गेलो पण आपण घासूनच ठेवायला लागतील ना. असू दे. जायचं तुला. गाईज हे सगळे मांडणीवरचे टोप वगैरे होते ते सगळे घेतलेत, पिशवीत भरून ठेवते. आता काही लागणार नाहीत, म्हणजे इझी जाईल शिफ्टिंग करायला. सगळं आम्ही भरून वगैरे ठेवलं तर, म्हणून सगळं भराभरी करतोय जेवढं जमतंय. गाईज आता हे माझा मेकअपचं सगळे कपाट आहेत ते सगळे खाली करायला घेते. हाय गाईज, तर हे सगळं आता मी माझं मेकअपच्या वॅनिटीचं सगळं सामान पॅक करायला घेतलंय. अजून खूप बाकी आहे. गाईज सगळं सामान आता व्यवस्थित लावून पॅक करून ठेवते व्यवस्थित न्यायला. माहिती ना शिफ्टिंग मध्ये कधी तुटफूट होते, म्हणून म्हटलं सगळं नीट लावून सगळं व्यवस्थित न्यायला पाहिजे. कारण एक जरी तुटलं तरी 4-5 हजाराचा लॉस होतो. मेकअपचं सामान दाखवतो. हे तर एकच अर्धच कपाट उघडले तिने. अजून त्या साईडचं आणि बाहेरचं उघडायचंय. गाईज हा आला आता आमचा टीव्ही. आता टीव्ही पण आम्ही डायरेक्ट तिथे गेल्यावरच शिफ्टिंग केल्यावरच लावून घेऊ. हा आला आमचा टीव्ही. हा घेतला आलाय आमचा टीव्ही. हा असं सगळं आता पसारा काढलेला आहे आवरायला. आजपासून माझं गेमिंग चॅनल. आजपासून माझं गेमिंग चॅनल. अजून मेकअपचीच चालू आहे. संपत आलं आहे. आज बेडरूमचं सगळं शिफ्टिंग, आमचं शिफ्टिंग नाही पॅकिंग होऊन जाईल. अर्धा तासला गेलं अजून. रॅन्ज बघा कसा आम्हाला मध्ये मध्ये त्रास देतोय. बघा बघा हा पोरगा बघा कसा मध्ये मध्ये त्रास देतोय. ए मुला दाखव तुझं तोंड दाखव इथे वरती. आता का तोंड लपवतोयस? दाखव दाखव. हा बघा त्रास देणारा मुलगा. हा बघा हा बघा हा बघा हा बघा याचा चेहरा बघा कसा आम्हाला सतवतोय मध्ये मध्ये. काम करायला देत नाही अजिबात. ए मुला तुझं तोंड दाखव. ए मुला बघा बघितलं. ध्यान से देखो इस लड़के को कैसा परेशान कर रहा है हमें. गाईज आता जेवतोय. 4 वाजलेत. या जेवायला. फक्त एक बेडरूम पॅकिंग झाली. दुसरा बेडरूम जरी हॉलचं बाकी आहे. फक्त एका बेडरूमची पॅकिंग झाली आहे काल आणि आज मध्ये. अजून तो छोटा बेडरूम बाकी आहे, हॉल बाकी आहे, किचन बाकी आहे. खरं शिफ्टिंग हे खूप हॉरिबल असते. पण आणलाय मी गोळा. रॅन्च खूप रडत होता गोळ्यासाठी. मग आज पण त्याच्यासाठी आणि आमच्या दोघांसाठी गोळा घेऊन आले. या गोळा खायला. गाईज रोमामध्ये एसी घ्यायला. एसी आम्ही ज्यूस प्यायला. हाय गाईज, घेतले भांडी घासायला. 1 वाजला रात्रीचा. शिफ्टिंग दाखव आपला. आज आपण थोडं पॅकिंग केलंय ते बाहेर नेऊन दाखव कॅमेरा. चला दाखव. पॅकिंग आम्ही मोजून दाखवतो. इथे हे बघा हे रॅन्च बघा मध्ये इथे. हे बघा 1 पॅकिंग 2 आमची. 3 4 नाही 1 2 3 4 5 6 7 8 हे फक्त एका बेडरूमचं आहे.
मेकअप आणि बॅग आहेत, कपडे आहेत. एक माझे कपडे. हे बघा. डॅडीची तर अर्धे पण नसतील. माझे आता हा जो टेबल आहे तो उद्या सकाळी आम्ही साफ करू. आता करायचं होता पण आता झोप नाही, रात्री पण 2-2:30ला झोपलो, आता पण नाही टाकत. आता उद्या दिवसभरात सगळं संपवून टाकू, उद्या फुल डे मध्ये. आज झोप आली. आई म्हणजे माझी सासूबाई गेल्यात गावी, त्यांच्या काही शाळेचं फंक्शन आहे म्हणून त्या शाळेचं परवा येतील. फंक्शन नाही, गोंधळ. हां, तिथे चला. मुलं डान्स करतात. उद्या फ्रीज खाली करायचं आहे, रात्री फ्रीज बंद करायचं आहे, त्यानंतर ही एक रूम आहे त्यातलं सामान सगळं काढायचं आहे. तिथे स्कूलचे आज- मुलं डान्स करतात. स्कूलचे आम ना मुलं. सोनू, मध्ये मध्ये नको ना येऊ, पिल्लू लागेल ना तुला. हा बाबा, अजून या येऊ. रूममधले कपडे आहेत सगळी, हे सगळं उद्या 80-90% सगळं काम क्लिअर करायचं. मी बघा शेपटी बघा कशी माझ्या पाठी फिरते. गेलेलो म्हणून लेट झाला हे सगळं उद्या ही रूम. आणि मे बी आमचं मंडेला ॲग्रीमेंट आली की ट्यूजडेला आम्ही 99% करूच शिफ्टिंग. ट्यूजडेला ते घर दाखवू तुम्हाला आम्ही, उद्या दाखवू तुम्हाला आम्ही. एम्प्टी घरच्या टूर देऊ त्या. हा ग देऊया ना उद्या. आणि घर पूर्ण शिफ्ट झाल्यानंतर एक वेगळी टूर देऊ. लय मोठं आहे घर तर. तुला आवडले ना? हा. बाल्कनी एवढी मोठी आहे, त्याच्यात आम्ही सोचले ग्राउंड बनवू. हां, आणि आता ही चालली आहे यांची मस्ती ॲज युजल, नेहमीप्रमाणे दररोज रात्रीची होते तशी. दररोज रात्री हे चालूच असतं यांचं दोघांचं. सोनपापडी काय काय नाही बोलतो तू? काजू कतली. हां, काजू कतली, काजू कतली, काजू कतली. असं चालू असतं यांचं दररोज रात्री. मला देऊच नाही शकत, नाहीच देऊ शकत, नाहीच देऊ शकत. म्हणजे असं दररोज रात्रीचा यांचा हा कार्यक्रम अर्धा तास चालू असतो, अर्धा तास. काजू कतली, माझी काजू कतली, काजू कतली, काजू कतली. रे चल आता झोप, तुझं दमलोय आपण, आता झोपून घे. ये चल, डॅडा उद्या ये चल सकाळी झोपायला. उठायचं लवकर. ये, कसे झोपत? ये चल. चलो गाईज, बाय. चला बाय, गुड नाईट. उद्या भेटू सकाळी. बाय करू सगळ्यांना. या आमच्या शिफ्टिंगला सांग सगळ्यांना मदत करायला आम्हाला. आता उद्या पण आम्हाला अजून किचनचं सगळं खाली करायचं आहे. आणि काय करायचं रे उद्या? किचनचं खाली करायचं आहे उद्या ऑलमोस्ट सर्वच करायचं. ऑलमोस्ट. उद्या परवा 2 दिवसात सगळं करायचं आहे. आता होईल काय, एवढं सामान नाही. आमचं रेंटचं घर असल्यामुळे आम्ही काय एवढं जास्त काय घेतलेलंच नाहीये. हा, मनीचे कपडे आहेत 5 पिशव्या. आणि माझ्या आईच्या घरी पण माझे 2-4 पिशव्या निघतील मोठ्या मोठ्या अजून. ते तर अजून बघितलंच नाहीये. 5 पिशव्या कपडे, 4 पिशव्यांची ज्वेलरी झाली, मेकअपचं सामान, म्हणजे ऑलमोस्ट जास्त माझंच सामान आहे. आणि स्वप्नीलचं फक्त अर्ध्या पिशवीचं सामान आहे. आणि काय? बस ये, ये, एवढंच. चल. ये, चल, चल. चल रेया झोप आता. रेया झोप, चल ये, चल. चल. सगळ्यांना गुड नाईट बोलतात. गुड नाईट. बरं, असं झोपतो माझ्या हातावरती. चलो बाय गाईज. चलो गाईज, झालं माझं आजचं काम. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला असंच लाईक, प्रेम, शेअर, कमेंट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय. सध्या खूप बिझी शेड्यूल आहे, पण त्यातल्या त्यात मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवते तुम्हाला दाखवण्यासाठी आमचं कसं तारेवरची कसरत चालू आहे शिफ्टिंगमध्ये. सो बघत राहा आमचे ब्लॉग्स. टाटा, बाय बाय.